आणि यानंतर बातम्या आहेत विधान परिषद निवडणुकीसंदर्भातल्या। अमरावतीमध्ये या विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसवर एक प्रकारे मोठी नामुष्की ओढावल्याची वेळ आलेली आहे। कारण काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये असून सुद्धा एका वेगळ्याच उमेदवाराला पाठिंबा देण्याची वेळ काँग्रेसवरती आली आहे। हर्षजित देशमुख यांच्याबद्दलचा असंतोष आणि अनिश्चितता सध्या कमालीची वाढली आहे। त्यामुळे आता काँग्रेसनं वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठीची चाचपणी सुरू केली। या संदर्भात काँग्रेसनं वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांच्यासोबत एक बैठक सुद्धा केली आहे। काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षजित देशमुख सक्रिय राजकारणात नाहीयेत, त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबद्दल काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनीच नाराजी व्यक्त केलेली। त्याच वेळेला देशमुख हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले, त्यामुळे ते मॅनेज झालेत असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला। त्यामुळे अधिकृत उमेदवार असून सुद्धा आता वंचितला पाठिंबा देण्याची वेळ काँग्रेसवरती येऊन ठेपली आहे। अमरावती या ठिकाणची आमची काँग्रेसची नेते मंडळी, तिथले दोन्ही जिल्हाध्यक्ष, तिथले माजी आमदार, तिथले खासदार, माजी मंत्री या सर्वांनी एकत्रित बसून या संदर्भात नेमकेपणानं काय करावं या संदर्भात काल चर्चा केली आहे। उमेदवारांनी अशा प्रकारचे आरोप कुठे केल्याचे माझ्या ऐकिवात नाही। मात्र ही गोष्ट खरी आहे की ठिकठिकाणी भारतीय जनता पक्ष जे आहे यांनी घोडेबाजार लावलेला आहे। ते शारीरिकदृष्ट्या त्यांची क्षमता आहे का? आज त्यांना समजा निवडणूक लढायची असेल तर त्यांनी हॉस्पिटलमधून बाहेर आलं पाहिजे, प्रत्येक मतदाराची भेट घेतली पाहिजे। तालुका, नगरपालिका, मेळघाट, चिखलदरा ही सगळ्यात ती लोकांची भेट घेतली पाहिजे। ते जर त्या दृष्टीने त्यांची तयारी असेल तर ते त्यांनी त्या पण मी हॉस्पिटलमध्ये राहील आणि मी मैदानात, हॉस्पिटल आणि मैदान हे दोन अलग अलग गोष्टी आहे। तुम्ही हॉस्पिटलमध्ये राहून मैदानात उतरलो असं म्हणू शकत नाही। ते मैदानात उतरण्याची त्यांची तयारी असेल तर त्या दृष्टीने आम्ही विचार करू। त्यामुळे अधिकृत उमेदवार असून सुद्धा अमरावतीच्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची कमालीची अडचण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। दुसरीकडे नाशिकमध्ये बंडखोर गोकुळ गीते यांची मनधरणी करण्यामध्ये महायुतीला यश आलंय। गोकुळ गीतेंनी आपली माघार जाहीर केली आहे, पण नाशिकसारखं चित्र जळगावमध्ये होतं। जळगावमधली बंडखोरी मात्र अजूनही शमली नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय। कारण रेश्मा काळे शिवसेनेच्या उमेदवार ज्यांनी बंडखोरी केली आहे त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असून गुलाबराव पाटील उद्या निर्णय जाहीर करतील अशी माहिती आहे। रेश्मा काळेंच्या उमेदवारी माघारीबाबत महायुतीची एक बैठक झाली आणि त्यांच्या माघारीबाबत एकनाथ शिंदेंसोबत सुद्धा चर्चा झाल्याची माहिती आहे। नाशिकमध्ये गोकुळ गीतेंनी महायुतीच्या नेत्यांना शेवटपर्यंत झुंजवत ठेवलं, त्याचं जशास तसं राजकारण जळगावमध्ये सुरू असल्याची चर्चा पाहायला मिळते। ते प्रचार करतायत, प्रचारामध्ये फिरता आहेत। मी आताच बघितले त्यांची रील, पण मला वाटतं उद्या गुलाब भाऊ आल्यावर त्यांनी सांगितलं की हा आपण त्याची जाहीर माघार घेऊ। किती वाजेपर्यंत होईल साधारण? आता ते टाइम, वेळ, सेकंड, मिनिट आहे, उद्या होईल। नाही, निवडणूक होणार आहे, निवडणूक होणारच आहे। बिनविरोध कशी काय होईल? मागच्या वेळी बिनविरोध झाले, 6 ठिकाणी बिनविरोध झालेली आहे, पण इथे या ठिकाणी शिवसेनेचा फॉर्म राहिलेला होता, नाशिकलाही राहिलेला होता। त्यामुळे आता त्यांनी आम्ही दोघांनी जाहीर माघार नाशिक आणि जळगावमध्ये आपसापसात घेतलेली आहे। त्यामुळे निवडणूक सरळ झालेली। बैठक यशस्वी झाली अगदी खेळीमेळीच्या वाटत तुम्हीच बघितलं, आता बैठकीत तुम्ही होतात। आज सकाळपासून मी माझा प्रचार दौऱ्यावर फिरत आहे आणि कार्यकर्त्यांचा चांगला रिस्पॉन्स मला भेटलेला आहे। कार्यकर्त्यांची इच्छा आहे की मी माझी लढाई शेवटपर्यंत लढली पाहिजे आणि मी माझ्या वरिष्ठांची चर्चा करून नंतर